भिवंडी लोकसभा के सभी उम्मीदवारों ने भिवंडी लोकसभा चुनाव को लेकर लगाई पूरी ताकत। सभी उम्मीदवारों ने एक दूसरे के सामने ताल ठोकते नजर आ रहे हैं, तो वही सभी उम्मीदवार अपने अपने स्तर पर रैलियां व सभा का आयोजन किया जा रहा है। इसी कड़ी में आज दिनांक 14 मई 2024 को भिवंडी स्थित नासिक रोड बिनार जकात नाके के पास महायुति के लोकप्रिय उम्मीदवार व माजी मंत्री सन्माननीय श्री कपिल मोरेश्वर पाटिल के उम्मीदवारी को लेकर भिवंडी तालुका के शेलार, पारीवली, कवाड़, धामनगांव, लोनाड़, आमने परिसर के जिला परिषद गट के भाजपा व महायुति के कार्यकर्ताओं का मार्गदर्शन मेलावा का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर भाजपा व्यापारी थाने जिला ग्रामीण अध्यक्ष यशवंत जी सोरे, भिवंडी तालुका अध्यक्ष पीके महात्रे, जिला सचिव रामनाथ पाटिल, जितेंद्र डाकी, मनसे विधानसभा अध्यक्ष शैलेश बिड़वी, मनसे तालुका अध्यक्ष विकास जाधव, आगरी महोत्सव के संस्थापक विशुभाऊ महात्रे, कैलाश घरत, इताड़े सरपंच जगन पाटिल सहित भारी संख्या में मान्यवर व महायुति के कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित थे। तिन्ही गटांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आपण आयोजित केलेला आहे। खऱ्या अर्थानं आपण या लोकसभेसाठी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, मनसे, श्रमजीवी संघटना, RPI, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट अशा घटक पक्षांची मिळून युती करून ही निवडणूक आपण लढवत आहोत। आज येथे जे एक छोटीखानी सभा आयोजित केलेली आहे ते गरजेचं आहे, कारण विकासाच्या बद्दल जर म्हटलं तर आता ठाकरे साहेबांनी सांगितलं की जे 60 वर्षात झाले नसेल ते 10 वर्षात झाले। खरोखरच मोदीजींना द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत, कारण त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं काम करून त्यांच्या जोडीला देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि आपले खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील साहेब असतील, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलं। त्याचाच परिणाम आहे की भिवंडी तालुक्याचा, भिवंडी लोकसभेचा अतिशय मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे। मी विकासाच्या बद्दल जास्त काही बोलणार नाही, परंतु मी आपल्याला एकच सांगू इच्छितो की जो हरामखोर जितेंद्र आव्हाड जो म्हणतो की प्रभू रामचंद्र हे शाकाहारी नव्हते तर ते मांसाहारी होते, अशा जितेंद्र आव्हाड ज्या पक्षात आहे त्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला मतदान करणं म्हणजे आपल्या हिंदू धर्माचा अपमान आहे। खरोखरच मी आपल्या सर्वांना शपथ देतो की जर आपण खरोखर हिंदू असाल, जर आपण प्रभू रामचंद्राचे भक्त असाल, तर आपण, मी मीडियाच्या माध्यमातूनही सांगू इच्छितो की भिवंडी लोकसभेचाच नाही तर महाराष्ट्रातील एकही जागा किंवा एकही मत हिंदू धर्म हा तुतारीला देणार नाही। आपण सर्वांनी याची शपथ घेतली पाहिजे। बाकीचं सर्व व्यासपीठावर मंडळी बोलणारच आहेत, कारण तेवढा वेळ नाहीये एवढी सगळ्यांनाच बोलायचं। मी एवढंच बोलतो की विकासाच्या बाबतीत कपिल पाटलांचा कोणी हात धरणार नाही। ठाणे जिल्ह्याचा विकास पुरुष म्हणून ज्यांना संबोधलं जातं, तसेच जर आपण कितीही रात्री कोणीही फोन केला, कुठलंही काम सांगितलं, तर आपला फोन चालू असताना दुसऱ्या फोनने त्या अधिकाऱ्याला फोन करून स्पीकर ऑन करून मी करतो, बोलतो, सांगतो अशा प्रकारचा कुठलाच नाही। ऑन दी स्पॉट तो त्याचं काम केलंच पाहिजे अशा प्रकारचा हजर जबाबी नेता म्हणजे कपिल पाटील साहेब। म्हणून मी आपल्याला हात जोडून विनंती करतो की कुणाच्याही भूलतापांना बळी न पडताना आपण फक्त पहिलाच 1 नंबरचं कमळाचं बटन दाबून कपिल पाटलांना गेल्या वेळेस मला वाटतं 1.5 लाखाच्या मताधिक्याने निवडून आलेलं, आता त्यापेक्षा जास्त अधिक मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा अशी मी आपणास विनंती करतो।
बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राष्ट्रवादी हा जवळजवळ 1999 पासून हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जाणारा हा गट होता. परंतु आमचे प्रेरणास्थान या भूमीवरनं निघून गेल्यामुळे आम्हाला हे दुसरा रस्ता पकडावा लागलाय. परंतु बघितलं असेल तुम्ही आज या गटामध्ये त्यांनी जी केलेले कामं आहेत, त्यानंतर पाटील साहेबांनी केलेले त्यांचा एकत्र बसून कामं केलेली आहेत. मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे, डोळ्यासमोर तुमच्या ही कामं दिसत आहेत. परंतु त्या गुलवी साहेबांनी केलेली कामं तुम्हाला आजही आठवण पडत असतील तर त्यांनी केलेली कामं, एखाद्याला पडलेली अडचण. खरोखर मित्र जास्त काही बोलत नाही, कारण की त्यांचे सहकारी इथे बसलेले आहेत गुलवी साहेबांचे. त्यांनाही तुम्हाला 2 शब्द सांगतील. खरोखर आज या व्यासपीठ सन्माननीय व्यासपीठाला मी एवढंच सांगू शकतो, कारण आपण इथे जमलं काय चर्चा नव्हे तर आपण उमेदवाराला कुठल्या पद्धतीत मतदार काढावं आणि कुठल्या पद्धतीत आपण जनतेला मतदार देण्यासाठी लोकांना प्रसारित करावं. खरोखर मी जास्त काय बोलत नाही. मित्रांनो, आपण जिथे आज बघतोय उमेदवार हा कसा असावा, जनतेपर्यंत पोहोचण्यासारखा असावा. परंतु मी सांगतो का माकडाच्या हातात नारळ देऊन त्या माकडाला समजलं पाहिजे या नारळाचं केलं काय पाहिजे. खरोखर एवढंच बोलून मी 2 शब्द संपवतो आणि मला जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्याला देश सुरक्षित ठेवण्यासाठी आज सर्वात महत्त्वाचं नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान झाले पाहिजे, या दृष्टीने सर्व कामाला लागलेले आहेत. म्हणजे जेव्हा आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना करू, आपल्या भिवंडी लोकसभेचे उमेदवार श्री कपिल पाटील साहेब भरघोस मताने निवडून आणलं पाहिजे. कारण भरघोस मताने याचा अर्थ असा आहे का आता आपण 10 वर्षामध्ये जी कामं केल्यात त्या कामाच्या जोरावर आपण लोकांकडून मतदान मागू शकतो. कारण 10 वर्षात म्हणजे मी सांगतो, आज भिवंडी ग्रामीणमध्ये आज बालकृष्ण ठाकरे पण इथे आहेत, ठेकेदार, मी पण ठेकेदार आहे का. भिवंडी ग्रामीणमध्ये 10 वर्षात कधीही एवढा निधी आला नव्हता, तो या 10 वर्षामध्ये आला. आणि या आपल्या भिवंडी तालुक्याचा मेन रस्ते, पाणी याचा सर्वांचा विकास होण्याचा एकमेव कारण म्हणजे आपले सर्वांचे आवडते उमेदवार कपिल पाटील साहेब आहेत. म्हणून आपण त्यांना निवडून दिलं पाहिजे. कारण केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या मार्फत त्या योजना आल्यात, त्या योजना सर्वांपर्यंत पोहोचलेल्या आहेत. त्या योजना का आल्यात ते आपण लोकांना सांगितलं पाहिजे. आणि त्याचे असंख्य असे लाभार्थी आहेत, त्या लाभार्थ्यांना जाणीव करून दिली पाहिजे का हे जे तुमच्या घरी बसल्या बँकेत पैसे जमा होतात, कुठलाही कागद न फिरवताना, तोही महत्वाचा विषय आहे. तो जर आपण लोकांना पटवून दिले का बघा एवढ्या लाभार्थींना एवढ्या योजना केंद्र सरकारने राज्य सरकारने दिल्या आणि त्याच्यामुळे आपल्याला सुलभ झालं. नको तलाट्याकडे जायला, नको ग्रामपंचायतमध्ये जायला, कुठे नोंदणी करायला नको, ऑनलाईन नोंदणी करा, आपल्या पैसे घरी येतील. या योजना आपल्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केल्या आणि त्यासाठी आपण ते मतदान आपल्या उमेदवार श्री कपिल पाटील साहेब यांच्यासाठी आपण मागू शकतो. आणि समोरची व्यक्ती सुद्धा बघू शकते का नाही या योजना आपल्या घरपात पोहोचल्या, यांना मतदान केलं पाहिजे. आज आपल्या प्रत्येक गावामध्ये रस्ते असो, पाण्याची योजना असो, असंख्य असे चांगले काम आपल्या कार्यसम्राट आमदार आणि आपले सर्वांचे आता भिवंडी लोकसभेचे उमेदवार कार्यसम्राट कपिल पाटील साहेब यांनी केलेले आहेत. या लोकांना सुद्धा आपण समजून सांगितलं पाहिजे एवढे कामं केल्यानंतर तर आपण का नाही मतदान मागणार अधिकार आहे. आपल्याला अधिकार आहे ना, ताई आपल्याला मदत दिली पाहिजे आणि मतदान देण्याचं त्यांचं कर्तव्य आहे. सर्वांनी हे सर्व आपलं कामाचा केंद्र सरकारचा राज्य सरकारच्या योजना आहेत त्या त्यांना समजून सांगून त्यांच्याकडून मतदान आपल्याकडे मागून घेऊन आपले माननीय कपिल पाटील साहेबांना भरघोस मताने विजय केलं पाहिजे. आणि मेन आपल्या देशाचे पंतप्रधान म्हणजे देशाचं जे संरक्षण आहे, म्हणजे त्यांचं देशाचं संरक्षण म्हणजे आपलं संरक्षण हे सुरक्षित ठेवण्यासाठी आपण नरेंद्र मोदी साहेबांना हॅट्रिक म्हणून परत 3ऱ्यांदा पंतप्रधान केलं पाहिजे. आणि त्यासाठी आपल्या भिवंडी लोकसभेचे उमेदवार श्री कपिल पाटील साहेब यांनाही हॅट्रिक करून भरघोस मतांनी विजय केला पाहिजे ही तुमच्याकडून सर्वांना अपेक्षा करतो. आणि सर्व एकजुटीने महायुतीचे लोक काम करून साहेबांना पाटील साहेबांना आपण विजय करू ही तुमच्याकडून अपेक्षा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 30 तारखेला भिवंडी नव्हे तर संपूर्ण देशामध्ये लोकसभेसाठी मतदान होणार आहे. आणि हे लोकसभेसाठी होणारं मतदान आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या या 5व्या टप्प्यामध्ये भिवंडी लोकसभेसाठी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीतर्फे कपिलजी पाटील हे उमेदवार आहेत.
त्यांनी दोनदा या ठिकाणी खासदारकी भूषविलेले आहे आणि गेली सलग 2-3 वर्ष केंद्रीय मंत्रीपद देखील त्यांनी भूषवलेले. त्यांनी केलेलं काम म्हणजे मी नेहमी सांगतो की 2014 पूर्वी या भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये कॉन्क्रीट रस्ता झालेला एखादं गाव दाखवा आणि बक्षीस मिळवा अशा प्रकारची परिस्थिती होती. परंतु 14 नंतर देवेंद्रजी मुख्यमंत्री या राज्याचे झाले आणि कपिल पाटील खासदार असताना आता या तालुक्यामध्ये नव्हे तर भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये असं एखादं गाव नाही की त्या ठिकाणी कॉन्क्रीट रस्ता झालेला नाही. विरोधक टीका करताना MMRDच्या माध्यमातून झाला असं देखील सांगतात. परंतु 14 पूर्वी देखील MMRD होती, त्यावेळेला काँग्रेसचे मुख्यमंत्री होते, काँग्रेसचे खासदार होते. परंतु 2007ला MMRD आल्यानंतर देखील 1 रुपया देखील MMRDच्या माध्यमातून या भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये झालेला नाही. त्याच्यामुळे विकासाच्या दृष्टिकोनातून जर म्हटलं तर कामही रस्त्यांची आता जलजीवन मिशनच्या माध्यमातून आलेला निधी असेल, आपापल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये झालेले आमदारांच्या माध्यमातून या भिवंडीचं गेले 2 टर्म नेतृत्व करणारे शांताराम मोरे आमदार असतील त्यांच्या माध्यमातून, केंद्राच्या माध्यमातून, राज्याच्या माध्यमातून झालेले अनेक विकास कामं आहेत ते आपल्या सर्वांना ज्ञात आहे. ते आपण लोकांना सांगितली पाहिजे की हे काम कोणाच्या कारकिर्दीमध्ये झालेले, कोण लोकप्रतिनिधी होता, या सर्व गोष्टींची आपल्याला कल्पना आहे मित्रांनो. परंतु त्याच्या पलीकडे जाऊन ही 2024ची होणारी निवडणूक आहे. ही निवडणूक केवळ कपिल पाटील यांना खासदार बनवण्यासाठी नाही. 2024ची निवडणूक ही केवळ नरेंद्र मोदींना देशाचं पंतप्रधान बनवण्यासाठी नाही, तर या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या भारत देशाचं एक भवितव्य, उज्ज्वल भवितव्य लिहिलं जाणार आहे आणि जगामध्ये एक भारताला महासत्ता, आर्थिक महासत्ता बनवण्याच्या दृष्टिकोनातून ही निवडणूक लढली जाणार आहे. त्याच्यामुळे हा माझ्या जातीचा, हा माझ्या धर्माचा, यांनी 5 कामं केली, 2 कामं झाली नाही, याने अमुक केलं तमुक केलं, याच्या पलीकडे जाऊन राष्ट्राला जगाच्या पातळीवर कशा पद्धतीने सादर केलं जाईल किंवा जगाच्या पातळीवर नकाशावर भारत देश पुन्हा एकदा सोन्याचं दूर निघणारी चिडिया कशी बनेल यासाठी निवडणूक आहे मित्रांनो. केवळ कुणाला खासदार बनवण्यासाठी नाहीये, तर या निवडणुकीच्या माध्यमातून देशाचं भवितव्य, तुमची आमची येणारी पिढी आहे त्यांचं भवितव्य लिहिलं जाणार आहे, त्याच्यासाठी निवडणूक आहे. त्याच्यामुळे निवडणुकीच्या कालामध्ये कोणत्याही फुलतापाना बली न पडता आपण आपला उमेदवार नरेंद्र मोदीने या ठिकाणी देणारं मत हे नरेंद्र मोदींना मत जाणार आहे. आणि मी मगाशी जे राम मंदिराचा विषय असेल, 370 कलम असेल, अनेक असे देशहितासाठी निर्णय झाले, त्या निर्णयांमध्ये त्या ठिकाणी तुम्ही आम्ही निवडून दिलेला खासदार त्या ठिकाणी आपलं प्रतिनिधित्व केलेलं आहे. ही आपल्यासाठी अभिमानाची निश्चित गोष्ट आहे. त्याच्यामुळे विकास कामही होत राहतील, परंतु राष्ट्र जर असल्या, राष्ट्र जर जिवंत राहिला, हिंदुत्व जिवंत राहिला तर तुम्ही आम्ही राहू, त्यासाठी निवडणूक आहे. त्याच्यामुळे येत्या 20 तारखेला आपण आपापल्या प्रत्येक गावातील बूथवर कशा प्रकारे 50% पेक्षा मताधिक्य मिळेल आपल्याला अशा प्रकारचं काम करावं. कारण येणाऱ्या नंतर 6 महिन्यानंतर पुन्हा विधानसभेची निवडणूक आहे. ही विधानसभेची निवडणूक पुन्हा शांताराम मोरेंना हॅट्रिक करण्यासाठी ते ठरणार आहे. आणि या पावसाळ्यानंतर पुन्हा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका येणार आहे. या निवडणुकांमध्ये जर आपण जर सर्व मतभेद बाजूला, आता आपल्यासोबत राष्ट्रवादी आहे, शिवसेना आहे, मनसे आहे, श्रमजीवी आहे, RP आहे, कुणबी सेना आहे, सर्व घटक पक्ष आहेत. आपापले मतभेद असतील ते बाजूला ठेवून केवळ राष्ट्रहित समोर ठेवून त्या ठिकाणी आपण आपल्या बूथवर काम करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि या निवडणुकीमध्ये जर आपण आपल्या बूथवर जर लीड घेतली तर येणाऱ्या जे जिल्हा परिषद पंचायत समितीने निवडणूक आहे, आमदारकी आहेत, त्याच्यामध्ये त्याचा आपल्याला फायदा होईल. त्याच्यामुळे मी अधिक आपला वेळ न घेता एवढंच आव्हान या ठिकाणी करेन की खऱ्या अर्थाने भारताला 3री जगाची आर्थिक महासत्ता बनवण्याच्या दृष्टिकोनातून ही वाटचाल चालू आहे. नरेंद्र मोदी येण्यापूर्वी आपला भारत देशाचा 11वा क्रमांक लागायचा आर्थिक सत्तेमध्ये. गेल्या 10 वर्षामध्ये आपण 5वा क्रमांक गाठलेला आहे आणि पुन्हाही 5 वर्ष जर मिळाली तर निश्चितच 3ऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता भारत बनेल आणि देशातील नागरिक सुजलाम सुफलाम होईल. आपल्याला अनेक योजना माहिती आहेत. आज शेतकऱ्याच्या खात्यामध्ये थेट 6,000 रुपये येतात. 75 वर्षामध्ये कधी येत होते का? आज या भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये 60,390 घरकुल लोकांना मंजूर झालेले, लोकांना नवीन घरे मिळालेले आहेत. 1,50,260 किसान सन्मान योजनेचे निधी 6,000 दर खात्यामध्ये त्यांच्या येतात. 2 लाखांपेक्षा अधिक त्यांना कुल मिळालेले आहेत. 7.5 लोकांना आयुष्यमान याच्यातून 5 लाखाचा मोफत विमा मिळालेले. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कोरोना काळामध्ये उद्धवजींचं सरकार होतं
आठवा तुम्ही मित्रांनो, कुणाला 1 रुपया देखील सूट मिळाली का? परंतु नरेंद्र मोदींनी कोरोना कालापासून मोफत रेशनवर धान्य देण्याची सुरुवात केली, ती आज तागायत पुढची 5 वर्षे चालवणं आहे. म्हणजे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा रेशनवर गेल्यावर 1 रुपयाने न देता आपल्याला मोफत धान्य मिळलं जातं. म्हणजे देशातील कुणीही, सर्वसामान्य आदिवासी असेल, मजूर असेल, दलित असेल, देशामध्ये उपाशी कोणी झोपणार नाही अशा प्रकारची परिस्थिती देखील भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदीच्या माध्यमातून, एनडीएच्या माध्यमातून केलेले आहे. बाबासाहेबांनी त्या सत्तेवर लाथ मारून या देशाला एक संविधान दिलं होतं आणि त्या संविधान याच्यासाठी दिलं का अनेक लोक माणसाला गुलाम करून राजे झाले आणि बाबासाहेबांनी एक घटना देऊन माणसाला माणूस पण दिले. राजांचा चांगलंच राजेपण हे केलेलं आहे. त्याच्यामुळं आमचे आठवले साहेबांना 2 वेळा जसे खासदार बनवून सत्तेमध्ये घेतले, त्यांना आम्ही त्यांच्याच बरोबर आहे. यांच्याकडं आता मुद्दे राहिलेले नाहीये म्हणून काहीतरी करायचा का बाबा घटना बदली करतील, हे करतील, तर असं काय आमच्या लोकांना गुमराह करून ती काय गुमराह होणार नाहीये. ती RPI आपली महायुती आहे, या महायुतीलाच मतदान करून आणि आपले यांना प्रधानमंत्रीला परत 3ऱ्यांदा संधी देतील आणि 1 बार 400 पार, त्याच्यामध्ये कपिल पाटील खासदार हे नक्कीच होणार, त्याच्यामध्ये काही दुमत नाहीये. आपण सर्वांनी चांगली मेहनत केली. मला वाटतं या प्रत्येक ठिकाणी मेहनत केली पाहिजे. प्रत्येक आपले कोण मित्र असतील, मैत्रिणी असतील, कोण दोस्त, सगळे नातेवाईक असतील, त्यांच्या नातेवाईकांनी असं प्रत्येकाने काम केलं तर मला वाटतं आपल्याला काही ही निवडणूक भाडी जाणार नाही. मागे मला वाटतं ते 1.5 लाख मतांनी विजय झाले होते, यावेळेस ते 2 लाख मतांनी विजय होतील असं मला वाटतं. आता आपण सर्वांनी ती मेहनत घेतली पाहिजे. कुणी राग रुसवा करायचा नाही का बाबा मला तो बोलत नाहीये, हा बोलत नाही. आपल्याला आपल्या जवळचा खासदार पाहिजे, आपल्याला काम करणारा खासदार पाहिजे. तर आपण राग रुसवा सोडून आपण कामाला लागले पाहिजे. आपण लवकरच या 20 तारखेला कमळाच्या फुलाला पहिल्या नंबरवर कमळाच्या फुलावर तिथे जाऊन वोट करायचं आहे. वोट करून आपल्याला सामनेचा उमेदवार आहेत त्यांना चांगला 4 तारखेला आपल्याला गुलालाची उधळण करायची आहे. त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी एक ध्येयाने काम करूया. मी एवढं बोलून इथेच थांबतोय. आज आपण बघितलं ही निवडणूक आता आपण अंगावर घेतली पाहिजे. हा जो आतापर्यंत चालू होता जो डोर टू डोर प्रचार, पण आता आपण सर्वांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण की आपल्याला माहीतच आहे की ही निवडणूक आपण देशासाठी लढत आहोत. आपलं मत आदरणीय केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांना, म्हणजे आदरणीय आपल्या देशाचे पंतप्रधान मोदीजींना म्हणजेच आपल्या हा मत देशाला आहे. आज आपण बघितलं, आज आपल्या या लोकसभा क्षेत्रामध्ये आतापर्यंत इतिहास आहे. याच्या अगोदर 10 वर्षापूर्वी जे खासदार होते त्यांनी कधीच एवढा निधी आणला नव्हता. आज हजारो कोटीचा निधी आज आपल्याकडे या भिवंडी लोकसभेमध्ये आणलेला आहे. खरोखर ही खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीच्या कामाची पोचपावती आहे. आज आपण बघितलं आपल्या हिंदूंचा अस्मितेचा प्रश्न होता. 400 ते 500 वर्षापासून रामलल्लाचं मंदिर आजपर्यंत आपल्याला फक्त आपल्यामध्ये वाद निर्माण करून फक्त पुढे ढकलत होते. पण आज आदरणीय मोदी सरकारच्या या माध्यमातून आपला जिव्हाळ्याचा प्रश्न, हिंदू अस्मितेचा प्रश्न हा सोडवलेला आहे. असे अनेक ऐतिहासिक निर्णय या सरकारमध्ये झालेले आहेत. आपण सर्वांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आज भाजपाची सत्ता ही आपल्या भविष्यामध्ये आपली गरज आहे का? तर आजचं उदाहरण सांगतो. आज नदी नाक्यावर एक रिक्षा बजरंग दलांनी पकडली आणि त्याच्यामध्ये
गाईचं मांस गोमांस होतं, आपण ही गोष्ट गांभीर्याने घेतली पाहिजे. या लोकांची एवढी हिंमत होते कशी आज. आणि त्या गाडीवर स्टिकर बघा, कोणाचा व्हिडिओ व्हायरल झाली असेल, बघितली का तुम्ही? नाही. ही जर आता परिस्थितीतून निवडून आल्यानंतर ते आपल्याला काय करतील याचे आपण सर्वांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे. आज आपण बघितलं आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर आदरणीय आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर आपल्या देशाची मान जगामध्ये अभिमानाने उंचावलेली आहे. आज आपल्याला अभिमान असला पाहिजे की ज्या वेळेला मोदी साहेब दुसऱ्या देशामध्ये जातात तेव्हा तिकडचे पंतप्रधान त्यांना रिसीव्ह करायला येतात. हा आपल्यासाठी भारतीयांसाठी गर्वाचा आहे. म्हणून सांगतो, येणाऱ्या काळामध्ये आता होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी स्वतःहून लक्ष दिलं पाहिजे आणि आपल्या आदरणीय केंद्रीय मंत्री यांना महायुतीच्या माध्यमातून आपण भरभरून यश दिलं पाहिजे आणि 2 लाखाच्या पेक्षा जास्त फरकाने आपण निवडून आणलं पाहिजे. आता मागे मी बरेच जणांच्या बाईट बघितल्या, त्या समोरील उमेदवारांच्या, मी 2 लाखांनी येईल, मी 2.5 लाखांनी येईल. मग महायुतीचे काही कार्यकर्ते गोट्या घेतात का? म्हणून आपली आपण ताकद दाखवायची आहे. आणि पुन्हा एकदा आदरणीय खासदार कपिल पाटील साहेब यांची हॅट्रिक पुन्हा एकदा घडवून आणायची. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. आता आपल्या बूथवर किती मतदान होईल, झालेल्या मतदानापैकी भारतीय जनता पार्टीला मतदान किती होईल, त्यासाठी आपली भूमिका काय असेल, आपण काय करणार आहोत, हे जास्त महत्त्वाचं आहे असं वाटायला लागलं. रामनाथ पाटलांनी खूप विस्तृत प्रमाणात तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे. एवढ्या योजना लोकांसाठी आपण आणलेल्या आहेत. लोक तुमची वाट बघतायत. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कधी येतोय हे आमचं मत मागतोय आणि पुन्हा एकदा या देशाच्या प्रगतीकडे आमचा हिस्सा कधी होतोय अशा भावनेने, अशा आशेने हा मतदार आज तुमची वाट बघतोय. त्याच्यामुळे देशासाठी अभिमानास्पद असलेली गोष्ट, या देशाच्या भूमिकेकडे, देशाच्या विकासाकडे, विकसित देशाकडे जात असताना आमची काहीतरी भूमिका असावी, आमचाही काहीतरी वाटा असावा, आमची त्याच्यामध्ये मेहनत असावी, हा उद्देश ठेवून आमच्या विभागातला मतदार आमची वाट बघतोय. जे मेरा बूथ सबसे मजबूत जर असेल, प्रत्येकाला जर वाटत असेल की माझ्या बूथवर ते काही असू द्या, माझ्या बूथवर 51% जी लढाई आहे ती मी जिंकणार असं वाटत असेल तर आपल्या बूथची रचना लावायला लागेल, बूथच्या घरांची विभागणी करावी लागेल, कोणत्या घरामधलं किती मतदान आहे, तो कोण काढणार आहे याची पेपरवर रचना तयार करावी लागेल आणि त्याची प्रत्यक्ष कारवाई कशी होईल त्या दृष्टीने बघावं लागेल. त्याचं भाषण ऐकून काहीच उपयोग होणार नाहीये, तो फक्त टाइमपास होईल. तुमच्या आमच्यावर पूर्ण जगाचा विश्वास आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतोय, संपूर्ण जगभरातल्या देशांनी त्या देशाच्या पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदीच होतील या आशेने त्यांचे दौरे लावलेले आहेत. ते मे, जून असेल, जुलै असेल, ऑगस्ट असेल, म्हणजे पुढच्या ऑक्टोबरपर्यंत. मित्रांनो, किती विश्वास आहे जगाला बघा. पुढच्या ऑक्टोबरपर्यंत देशाच्या पंतप्रधानांचे दौरे त्यांनी लावून ठेवलेले आहेत. म्हणजे जगाला खात्री आहे हा या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदीच असेल. मग आम्ही याच्यामध्ये मग त्या दौऱ्यांच्या हिश्श्यामध्ये, त्या जगाच्या हिश्श्यामध्ये आमचा आत्मविश्वास असायला पाहिजे, आम्हाला ती खात्री असायला पाहिजे. होय, माझ्या बूथवर सगळ्यात जास्त मतदान माझ्या भाजपाला झालेलं आहे. तुम्ही आम्ही तर सर्व असे कार्यकर्ते आहोत जे प्रत्यक्ष आपल्या उमेदवारांना फोनवर बोलू शकतोय. उमेदवारांचे कपिल पाटील साहेबांचे प्रत्यक्ष संपर्कात असलेले सर्व कार्यकर्ते, मी म्हणे याच्यापैकी 80% कार्यकर्त्यांचे कपिल पाटील साहेब नावानिशी सांगू शकतात काय रे, काय करतोस, काय काय चाललंय म्हणून. म्हणजे आपण किती उमेदवारांच्या जवळचे आहोत आणि आपली भूमिका मग कशी असायला पाहिजे. प्रत्येक मतदार यादीमधला प्रत्येक मतदाराचं काय होईल, कसं होईल, हा मतदान कुठे करेल याची माहिती आता आपल्याला असायला हवी. आता फार दिवाळीकडे प्रमुख कार्यकर्ते आहोत, बूथची जबाबदारी असलेले कार्यकर्ते आहोत. प्रत्येकाच्या अंगामध्ये एवढी ताकद आहे, प्रत्येकाची भूमिका एवढी महत्वाची आहे की आपण सहज 100, 150, 200 मतांवर नजर मारून ती मतं भारतीय जनता पार्टीकडे कन्वर्ट करू शकतो, डायव्हर्ट करू शकतो. एवढी प्रत्येकाकडे हिंमत आहे. फक्त आपण ते केलं पाहिजे. जर केलंच नाही तर काहीच उपयोग नाहीये. हे राज मानू नका. एक गोष्ट सांगतोय, भाषण झालं की टाळ्या सगळ्यात वाजवतात, पण त्या भाषणातनं आपण काय घेतलं तेही तेवढंच महत्वाचं असतं.
भाषणातनं भाषण झाल्यानंतर टाळ्या वाजवणं म्हणजे कानाने ऐकणे हाताने झटकणं असं न होता ते भाषण झाल्यावर ते खरोखर आम्ही आत्मसात केलं आणि त्या आनंदाने टाळी वाजवली का हे बघणं गरजेचं आहे. ते मला कार नेत्यांनी किंवा मंचावरच्या मान्यवरांनी आपल्याला जे काही मार्गदर्शन केलं असेल तर आपला उमेदवार जास्तीत जास्त मतांनी आपल्या बूथवर कसा निवडून येईल हे करण्यासाठी हे सांगण्यासाठी तुम्हाला केलं. दीक्षा आपल्या सर्वांची इच्छा पूर्ण केली त्यामुळे त्यांना वंदन करतो. आणि हिंदू जननायक सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी बिनशर्त व कुठलाही मला पंतप्रधानाचा खासदारकीची उमेदवारी पाहिजे मुख्यमंत्री व्हायचा किंवा काहीच नाही अशी कुठलीच अपेक्षा न ठेवता हिंदू राष्ट्र व्हावा म्हणून बिनशर्त पाठिंबा दिला त्यामुळे त्यांना मी वंदन करतो. सन्मान्य व्यासपीठ प्रत्येकाने विषय तेच मांडले सर्वांचे आपण ऐकले. कपिल पाटील साहेबांचे खासदारांचे सर्वांचे काम ऐकले. आपण 3 तारखेपासून आपल्या प्रचारास सुरुवात केली. आता आपला अंतिम टप्पा प्रचारात येते. मी सर्वांना विनंती करतो जशी आपण 3 तारखेला मेहनत घेतली त्यानंतर आपण प्रचारात मेहनत घेतली त्याची मेहनत आपली प्रत्येक पानावर प्रत्येक बूथवर उतरली तरच आपण 4 तारखेला गुलाल उधळू शकतो. आणि आपल्याला आज राज्य मंत्रिपद कपिल पाटील साहेबांना मिळाला आपल्याला केंद्रातलं मंत्रिपद कपिल साहेबांना मिळावा अशी भेवंडीची शान पूर्णपणे देशात व्हावी आणि आपली भेवंडी तालुक्याची मान उंचावावी यासाठी सर्वांनी मेहनत करून 20 तारखेला कपिल पाटील साहेबांना 1 नंबरचे बटन कंबळासमोरील बटन दाबून विजयी करावे एवढी सर्वांना आवाहन करतो आणि माहिती शोधतो. जय हिंद जय महाराष्ट्र. वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या भूमिकेत मोदीजी काम करत आहेत. तसेच आपले बिडवीजींनी सांगितलं की राज ठाकरे साहेबांनी बिनशर्त पाठिंबा देश हितासाठी मोदीजींना दिला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील आपले उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील श्रमजीवी संघटनेचे प्रमुख विवेक भाऊ पंडितजी असतील आठवले साहेब असतील या सर्वच मंडळींनी देश हितासाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी ही सर्व मंडळी एकत्र आली आणि महायुतीचा जन्म झाला. देशावर न बोलता महाराष्ट्रावर न बोलता मी या मतदारसंघाचे 2 विधानसभा भिवंडी पूर्व भिवंडी पश्चिम या विधानसभेवर बोलेल. आपला संपर्क शहराशी या मंडळीचा आहे कारण की आजूबाजूची ही गावं शहराला लगत आहेत. शहरामध्ये जो वातावरण चालू आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती देतो. शहरामध्ये माननीय केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेबांनी जी कामं केली जी विकासाची कामं केली त्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लोकांसमोर जात असतो. मेट्रो असेल कॉन्क्रीट रस्ते असतील 100 MLT पाण्याची योजना असेल अशी अनेक कामं माननीय केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब एकनाथ शिंदे साहेब देवेंद्रजी असतील अजितदादा असतील महायुतीचे सर्वच घटक असतील यांच्या माध्यमातून झालेले. आपल्या उमेदवाराला ओळख द्यायची गरज नाही आणि समोरच्या उमेदवारांनी स्वतःची ओळख देण्यासाठी जाती धर्माचा प्रचार प्रसार भिवंडी शहरामध्ये चालू केले. आपण बघाल राष्ट्रवादीचे उमेदवार एका विशिष्ट समाजामध्ये फिरतात त्या समाजाकडेच जातात त्या समाजाकडेच मतं मागतात. आपल्या समाजाकडे यायला त्यांना वेळ नाही किंवा आपल्या समाजाकडे जाण्यासाठी त्यांनी रस्ते दरवाजे सगळे बंद केले. याचं कारण आहे मित्रांनो की तुम्ही बघितलं असेल मागच्या काही दिवसापासून आपल्याला भिवंडी शहराची परिस्थिती लोक सांगतात की
विशिष्ट समाजाचा पाठिंबा त्यांना मिळत आहे. मौलाना असतील, मौलवी असतील, यांच्या घरी जात आहेत, त्यांचा पाठिंबा घेत आहेत आणि आपले उमेदवार सर्व समाजाकडे, उत्तर भारतीय असतील, तेलुगू असतील, मराठा असतील, मराठी असतील, आगरी असतील, कोळी असतील, कुणबी असतील, या सर्वच समाजाकडे जाऊन आशीर्वाद घेत आहेत. येणाऱ्या काळात आपल्याला सगळ्यांना, मी बूथची मीटिंग आहे परंतु मी बूथवर बोलणार नाही, आपण बूथची माहिती दिली, मी भिवंडी शहराची माहिती दिली. भिवंडी शहरामध्ये 588 बूथ आहेत, त्यापैकी 300 बूथ हे मुस्लिम जो भाग आहे त्या भागातले, तर बाकीचे उरलेले बूथ आपल्या संमिश्र समाज जो नेहमी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सोबत असतो. तुम्हाला या मंचावरून आम्ही सर्व ग्वाही देतो भिवंडी शहराच्या वतीने की भिवंडी शहरामध्ये देखील आम्ही यावेळेस एक प्रण घेतलेला आहे की भिवंडी शहरामध्ये अब की बार 1.5 लाख पार. कारण की मागच्या 2019ला भिवंडी शहरामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी एक प्रण घेतलेला की 1 लाख मतं आम्ही माननीय केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेबांना देऊ. आम्ही 98,000 मतं माननीय आपल्या उमेदवारांना दिली आणि आता देखील आम्ही प्रण केलेला आहे. भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, RPI असेल, मनसे असेल, राष्ट्रवादी असेल, श्रमजीवी संघटना असेल, आगरी सेना असेल, या सर्व घटक पक्षांनी आम्ही एक निश्चय केलेला आहे. भिवंडी ग्रामीण सारखा आम्ही देखील लीड देण्याचं काम यावेळेस भिवंडी शहरातून आम्ही देणार. याची कारणं बरीच आहेत, ती कारणं सांगायला आता वेळ कमी आहे, पण उमेदवार आपल्याच माणसांकडे जातो. समोरचा उमेदवार, त्यांना कार्यकर्ते नाहीत. ग्रामीणमध्येही तीच परिस्थिती आहे, शहरात पण तीच परिस्थिती आहे. राष्ट्रवादीचे कामच नाही, राष्ट्रवादीचे कार्यकर्तेच नाही. हा उमेदवार काँग्रेस, शिवसेना, बाकीचे त्यांचे मित्रपक्ष यांच्या कार्यकर्त्यांच्या जोरावर उभा आहे. स्वतः या उमेदवारांनी स्वतःच्या फायद्यासाठी 7 वेळा पक्ष प्रवेश केला. 7 वेळा पक्ष, कधी शिवसेना तर कधी मनसे तर कधी राष्ट्रवादी. ज्या माणसाला स्वतःची दिशा माहीत नाही, ज्या पक्षाची कुठली भूमिका त्याला माहीत नाही, अशा माणसाला आपण निवडून देणार आहेत का? विकासाच्या कामाबद्दल सांगायला गेलं तर एकच सांगतात, कपिल पाटलांनी काय केलं. तर कपिल पाटलांनी भिवंडीमध्ये टोरंट कपिल पाटलांनी नाही आणली, टोरंट ही राष्ट्रवादीने आणली. काल माननीय केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेबांनी खुलासा केला, 2007ला जर टोरंट कंपनी कोणी आणली असेल ती राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या सरकारने. आपली लोक कुठेतरी कमी पडतायत. मागे देखील मुंबऱ्याचा विषय देखील त्यांनी सांगितला. त्यांचे नेते भिवंडीमध्ये येतात आणि भिवंडीमध्ये सांगतात की भिवंडीचा मुंबरा झाल्याशिवाय राहणार नाही. तर आपल्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की हे लोकांपर्यंत पोहोचवा. ज्या मुंबऱ्यातून आतंकवादी घडले, ज्या मुंबऱ्यातून बॉम्बस्फोटचे आतंकवादी घडले, अशा मुंबऱ्याची परिस्थिती जर भिवंडीची आपल्याला करायची असेल तर कार्यकर्त्यांनी जागृत होण्याची वेळ आहे. कार्यकर्ता जागृत झाला तर मला असं कधी कधी अध्यक्ष साहेब वाटते की कार्यकर्त्यांना मरगळ बसलेली आहे. तुम्ही भिवंडी शहरात या, भिवंडी शहराचा कार्यकर्ता सोडा, भिवंडी शहराच्या समाजाच्या लोकांना तुम्ही भेटा, तिथे जनजागृती बघा काय चालू.
आजचा तुम्हाला इन्सिडेंट सांगतो. त्यांचे उमेदवार पद्मानगरमध्ये आलेले. पद्मानगरमध्ये त्यांची रॅली होती. माजी आमदार त्यांच्या सोबत होते. डोर टू डोर त्यांचा प्रचार चालू होता. कोणी पॅम्पलेट घ्यायला तयार नाही. त्यांचा पॅम्पलेट घेऊन फोटो काढायला देखील माणूस तयार नाही. ही परिस्थिती भिवंडी शहराची. हे का सांगतो की ते इथे आल्यावर असं सांगतात की भिवंडी शहरात आम्ही 1 नंबरला आहोत. 1 नंबरला जर असते तर पॅम्पलेट घ्यायसाठी लोक तर पाहिजेत. तर दुसऱ्यांच्या भरोश्यावर लढणारा उमेदवार हा कितपत विजयी होईल याचा आता अंदाज तुम्हीच लावू शकता. म्हणून ही भिवंडी ग्रामीणचे जे कार्यकर्ते ते साहेबांचा एक प्रस्थ भिवंडी ग्रामीणमध्ये एक नाळ जोडलेली आहे. सर्व पक्षी असतील. साहेबांनी कधी पक्ष बघितला नाही. कुठल्याही पक्षाचा व्यक्ती आला त्याचं काम केलंय. आणि भिवंडी शहरासारखा भिवंडी ग्रामीणचा देखील विकास, पाण्याच्या योजना असतील, तुमचा हायवेचा रस्ता असेल, बाकीच्या बरेचशी कामं भिवंडी ग्रामीणमध्ये झालेली आहेत. पण ते आपल्या लोकांना सांगता येत नाही. आपण केलं तर मतदान मागण्याचा अधिकार जर कोणाला असेल तर महायुतीच्या आपल्या उमेदवाराला. उमेदवार भारतीय महायुतीचे उमेदवार आदरणीय केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांच्याविषयी सर्वांनी उहापोह केला. त्यांच्या कामाविषयी उहापोह केला. या ठिकाणी देशाचे पंतप्रधान मोदीजी त्यांनी जी केलेली कामं आणि त्यांनी हिंदू धर्म टिकवण्यासाठी जे त्यांचे प्रयत्न आहेत त्याविषयी जी बोललं गेलंय. मला एक सांगायचं आहे की मोदीजींचा पाढा आपण सर्वजण वाचत असलो तरी आदरणीय केंद्रीय मंत्री साहेब यांचा 10 वर्षातला कार्यकाल जसा आपण सांगतो, मोदीजी एक सुट्टी सुद्धा आजपर्यंत घेतलेली नाही आणि सतत कार्यरत राहणारा माणूस. आपले सणवार असतील तेव्हा ते निश्चितच इतर परदेशात जाऊन, आपण सुट्टीच्या 4 दिवसात असतो, 5 दिवसात असतो, त्यावेळेला ते परदेशात जाऊन आपल्या देशातला मदत कशी मिळेल, आपल्या देशाची संबंध कसे सर्व जगात वाढतील यासाठी करतात. दिवाळीच्या सुट्ट्या असो, होळीच्या सुट्ट्या असो, यामध्ये ते देशाच्या सीमेवर जातात. जवानांसोबत ते संवाद साधतात, त्यांच्याबरोबर सण साजरे करतात. असा पंतप्रधान देशाला मिळणे होणे नाही. आणि त्याच परिस्थितीत आपले उमेदवार आणि आपले केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांचा दिनक्रम जर आपण बघितला तर ते सुद्धा अत्यंत व्यस्त, कधीही सुट्टी नसलेला माणूस, पण आपल्या जवळचा असल्यामुळे आपल्याला बऱ्याच गोष्टी आपण सहजवर नेतो. पण आपला उमेदवार रात्रंदिवस मेहनत करणारा माणूस आज इथे आहे. तर दिल्लीला त्यांना आता केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारी मिळाल्यापासून देशभर संपूर्ण ठिकाणी त्यांना दौरे असतात, त्यांना जावं लागतं. आणि ते स्वतः किती सांगत असतील, पण आपल्याला माहिती आहे की आजकाल संपूर्ण प्रत्येक राज्यामध्ये जिथे जिथे त्यांचे कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी ते सुद्धा त्यांच्याकडे फार मोठा निधी आहे. त्यांचं जे पंचायत राज मंत्रालय म्हणजे देशाचा विकास करण्यासाठी, ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी त्यांच्याकडे अफाट 2 लाख कोटी असा निधी प्रत्येक वर्षाला त्यांच्याकडे आहे. आणि त्या निधीतून ते जिथे जातात तिथे मदत करतात. त्या ठिकाणी त्यांच्या नावाची पाटी त्यांच्या पदानुसार त्या ठिकाणी येते. आणि अशा प्रत्येक राज्यामध्ये त्या ठिकाणी त्यांनी केलेल्या विकास कामांची त्या ठिकाणी पाटी लिहिली जाते. आणि ती पाटीचा अभिमान आपल्याला, आपल्या तालुक्याला, आपल्या लोकसभा क्षेत्राला, आपल्या इथल्या नागरिकाला आपल्याला निश्चितच आहे. कारण आपण इथे बघतो प्रत्येक गाव असं नाही की त्यांनी जेव्हा जिल्हा परिषद अध्यक्ष असल्यापासून त्यांनी, जेव्हापासून लोकप्रतिनिधी आहे तेव्हापासून त्यांनी अशी कामं केली. त्यांची प्रत्येक गावागावात पाटी असेल, कामाची पाटी असेल. पण देशात पाठी लागल्यानंतर एक आपला अभिमान आणि ओर भरून येतो की असा काम करणारा नेता, हा सतत रात्रंदिवस काम करणारा नेता, अहोरात्र मेहनत करणारा नेता, त्याला आपण निवडून देणं ही आपलं जबाबदारीच आहे.
आता जिथे आपल्याला नेहमीची भीती वाटते की बाबा भिवंडी शहरात काय होते भिवंडी शहरात कितीही काय झाला तर 2019च्या निवडणुकीमध्ये आपण जो भिवंडी शहराने 53,000चा लीड दिला होता तो भिवंडी ग्रामीणने इथल्या इथेच फेड केली होती त्याची रिटर्न आणि साहेब एका मोठ्या 1,53,000 मताने निवडून आले होते आणि केंद्रीय मंत्रीपद मिळाल्यापासून अजून त्यांनी कामाचा झपाटा केला आणि आता गेल्या त्यांच्या कार्यकालात त्यांनी 35,000 कोटी रुपयाचा निधी या लोकसभा क्षेत्राला दिलेला आहे। तर केंद्रीय मंत्री कॅबिनेट मंत्री जर पुढील काळात त्यांना ती संधी मिळाली तर निश्चितच काय विकास असेल याचा आपण विचारच करू शकतो, पण त्यासाठी आपल्याला मेहनत करणं जरुरी आहे। प्रत्येक वक्त्याने इथे तेच सांगितलेलं आहे। मित्रांनो, 13 तारखेला उमेदवारी मार्चला जेव्हा डिक्लेअर झाली त्यानंतरचा कार्यकाल आपल्याला 2 महिने 8 दिवस असं वाटलं की या एवढ्या दिवसात काय करायचं, पण एक पद्धतशीर अशी व्यूहरचना करून महायुतीच्या सर्व घटक पक्षांना सोबत घेऊन कार्यकर्त्यांनी पहिला महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी काही दिवसात केल्या, त्यानंतर गटागटात प्रवास केले। महिला आघाडीच्या कार्यकर्त्या सुद्धा अफाट मेहनत करून सर्वकडे फिरत होत्या। आता गेले 15 दिवसापासून आपण गटामध्ये आलो, गटामध्ये प्रचार सुरू केला आणि प्रत्येक जिल्हा परिषद गटात आता घर घर प्रचार हा प्रचार पूर्ण झालेला आहे। बऱ्याच ठिकाणी कुठे आता ह्या 3 गटांमध्ये मी सांगतो की बाबा तिन्ही गटामध्ये कुठलाही गाव शिल्लक असेल अजून घर घर प्रचारासाठी तर अजून 3 दिवस आहेत, त्या ठिकाणी आपण पोचलो पाहिजे प्रचाराचे जे दिवस आहेत त्याच्यात। आणि प्रत्येक मतदाराला आपल्या उमेदवाराचा निशाणी, आपल्या उमेदवाराचं पत्रक हे प्रत्येक घरात पोचलं पाहिजे। आता वक्त्यांनी सांगितले की मतदार वाट बघत आहे की मोदीजींनी केलेली कामं, आपल्या उमेदवारांनी केलेली कामं ही सगळ्यांना ज्ञात आहेत, फक्त आपण सुद्धा त्यांना मान देऊन सांगणे गरजेचं आहे की मतदानाला उतरा। कारण आता मतदान देशामध्ये जर बघितलं तर मतदानाची पर्सेंटेज घटत आलेली आहे, कारण घटलेल्या मतदानामध्ये महाराष्ट्रात जास्त मतदान घटलेलं आहे। मागील काळात भिवंडी शहरात मतदान कमी झालं होतं, पण भिवंडी ग्रामीण मध्ये मतदानाचा पर्सेंटेज जास्त होता, पण जेव्हा लोकसभेचा इक्वल जेव्हा केला जातो त्याच्यात भिवंडी ग्रामीणने जास्तीत जास्त वोटिंग करून सुद्धा मतदान पर्सेंटेज लोकसभा क्षेत्रामध्ये कमी येत आहे। त्या मागील जेव्हा उमेदवारी डिक्लेअर व्हायच्या अगोदर स्वतः आपले उमेदवार आदरणीय कपिल पाटील साहेब यांना उमेदवारीची किती खात्री असेल याचा विचार करा की इथे हवा पसरवली जात होती की उमेदवारी मिळेल नाही मिळेल, पण आपले उमेदवार कपिल पाटील साहेब प्रत्येक गटामध्ये त्यांनी उमेदवारी जाहीर व्हायच्या अगोदर प्रत्येक गटामध्ये बैठका घेतल्या। महायुतीचे उमेदवार श्री कपिल मोरेश्वर पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्ताने इथे उपस्थित आहात। अनेक वक्त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं की आपण महायुतीचा कार्यकर्ता मागच्या 1 महिन्यापासून खरोखर सर्वांच्या दृष्टिकोनातून अभिमानाची गोष्ट आहे तर आपला महिला वर्ग असेल, युवा वर्ग असेल, प्रत्येक कार्यकर्ता असेल, प्रत्येक गावात महायुतीच्या उमेदवारासाठी, आपल्या नेत्यासाठी प्रत्येक गावात प्रचारासाठी जात। या एवढा उत्साह असण्याचं कारणच तसं आहे का महायुतीच्या माध्यमातून आपले देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण या भिवंडी विधानसभेचा, या भिवंडी ग्रामीणचा विचार केला तसा प्रत्येक गावात मोदीजींच्या योजना असतील, विकासांची कामं असतील आणि या मोदीजींच्या योजना, विकासांची कामं यांना जोड आता आपले राजसाहेबांचं रेल्वे इंजिनही आपल्याला भेटलेलं आहे
म्हणजे आता डबल इंजिनची ताकद आपल्या सर्व कार्यकर्त्यांना या भिवंडी विधानसभेत भेटलेली आपण बघतो का आपलं भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, RPI असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, श्रमजीवी संघटना असेल, कुणबी सेना असेल, आगरी सेना असेल आपली, तसेच देवा ग्रुप असेल आणि मनसे असेल, असे आपले सगळे घटक पक्ष आहेत, आपले मित्र पक्ष आहेत तर सगळे ताकदवर आहेत. प्रत्येकाचा कार्यकर्ता प्रत्येक गावात आपल्या या भिवंडी ग्रामीण मध्ये आपले सरपंच मला तर वाटते जवळजवळ 80 ते 85 सरपंच असतील आपल्या सर्व मित्र पक्षांचे, की तरी ग्रामपंचायत सदस्य असतील, की तरी पदाधिकारी असतील. आपण बघतो प्रत्येक गावोगाव आपला पदाधिकारी, आपला सरपंच, आपला सदस्य, आपले माजी पंचायत समिती सदस्य, माजी सभापती, माजी जिल्हा परिषद सदस्य, प्रत्येक कार्यकर्ता हा पोटतिडकीनं उतरलेला आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने या निवडणुकीचा गांभीर्य घेतलेला आहे. कारण ही निवडणूक काही लोकांना असं वाटतं ही निवडणूक 4 गावची आहे. ही निवडणूक 4 गावची नाही, ही निवडणूक देशाची, देशाच्या अभिमानाची. म्हणून आपण प्रत्येकाला देशाचा अभिमान आहे, हे अभिमान बाळगून प्रत्येक कार्यकर्ता जेव्हा नागरिकांशी संवाद साधायला जातो तेव्हा आदरणीय मोदींच्या प्रती एवढा प्रेम आहे, एवढा रिस्पॉन्स आपल्याला भेटतो का खरोखर आपल्याला प्रत्येकाला त्याचा अभिमान वाटतो. मला आजच्या दिवशी कार्यकर्त्यांना एकच विनंती करायची का जी आपल्या नेत्यांबद्दल किंवा आपल्या पक्षाबद्दल, आपल्या महायुतीच्या घटक पक्षांबद्दल जे चुकीचं वातावरण तयार केलं जातं त्याला आपण सगळ्यांनी उत्तर दिलं पाहिजे. पण प्रत्येक निवडणुकीत आपल्या विरोधी पक्षांना जनता त्याच्या मताने उत्तर देतच असते, पण एक आपली जबाबदारी आहे सोशल मीडियावर आपण प्रत्येकाने ऍक्टिव्ह राहिलं पाहिजे, आपला उत्तर आपण दिला पाहिजे. याचं एकमेव कारण असे का त्यांना आपल्याबद्दल खोट्या बातम्या पसरवण्यापेक्षा दुसरं काहीच उरलं नाही. त्यांच्याकडे स्वतःबद्दल सांगायला असं काहीच नाही, कारण काही कामच केलं नाही आयुष्यात. आपलं नेतृत्व, आपलं आदरणीय कपिल पाटील साहेबांचं नेतृत्व एवढं मोठं आहे का त्यांच्या नेतृत्वावर चर्चा करून, त्यांच्या नेतृत्वाबद्दल टीका करून यांनी उमेदवारी मिळवलेली आहे. ही यांची परिस्थिती आहे. म्हणून आपण किती भाग्यवान आहोत का आपल्याला असं नेतृत्व लाभलंय आणि आपल्याला एवढे चांगले आपले घटक पक्ष, मित्र पक्ष भेटलेले. त्यांची परिस्थिती अशी आहे का एकही त्यांचा मित्र पक्ष, त्यांच्या महाविकास आघाडीतला उमेदवार बघून एकही माणूस काम करायला तयार नाही. त्याचं एकमेव कारण का हा माणूस कार्यकर्त्याला आणि जनतेला यूज अँड थ्रो या पद्धतीने वागवतो. त्याच्यामुळे अशा उमेदवाराला कोणी फारा देत नाही. आज ग्रामीण भागात बघत असाल कुठल्याच गावात त्यांचा प्रचार चालू नाही. प्रचार करण्यात तरी कुठून, प्रचार करण्यासाठी कार्यकर्ता लागत असतो. कार्यकर्त्यांची फली जेव्हा यांनी उभी केलेली ती हलू एक एक पक्ष तसे ठेवून गेले आणि शेवटी एकटे राहिले. त्यामुळे आज दुसऱ्या पक्षांच्या जीवावर यांना प्रचार करायला लागत. स्वतःला सांगण्यासाठी 2 ते 3 गावाच्या वरती कार्यकर्ता नाही. असा माणूस निवडणुकीच्या रिंगणात कशासाठी उतरतो ते त्यालाच माहीत. प्रत्येक वर्षी निवडणूक सण जसा आपण साजरा करतो तशा प्रत्येक निवडणुकीत स्वतः भाग घेतात. कशासाठी भाग घेतात? स्वतःकडे काही विजन नाही, स्वतःकडे एकच विजन आहे का मी लोकसभा लढलो की हरलो का विधानसभा लढेन, विधानसभा हरलो का जिल्हा परिषद लढेन, जिल्हा परिषद हरलो का स्वतःच्या ग्रामपंचायतमध्ये येईन. या माणसाची हीच परिस्थिती होणार आहे. बघा, देवाचं चक्र आहे. तुम्ही माणसानी किती असलं, माणसाला अपेक्षा, काम करण्याची इच्छा, लोकप्रतिनिधी व्हायची इच्छा, लोकशाही प्रत्येकाला असली पाहिजे. पण एवढा अहंकार हे आपण कुठल्याही आदरणीय आपले उमेदवार असतील, कुठल्याही कार्यक्रमात जाऊ, कुठली प्रचार सभा असेल, कोणाचंही नाव न घेता आपल्याला काय करायचंय, आपलं विजन काय, आपण लोकांसमोर काय ठेवणार आहोत या बाबतीत ती चर्चा करतात. बाकी न कोणाच्या नेत्यावर चर्चा करतात, न कोणाच्या पक्षावर चर्चा करतात. कारण प्रत्येकाला आपला नेता श्रेष्ठ आहे, आपला पक्ष श्रेष्ठ आहे. आपल्याकडे आदरणीय मोदींच्या नेतृत्वाखाली एवढ्या योजना, एवढं काम सांगायसारखं आहे का ते काम जर आपण सांगायला सुरुवात केली तर आपल्याला दिवस कमी पडेल. एखादी सभा त्याच्यासाठी पुरी पडणार नाही.
आज आपण कुठल्याही गावात गेलो, आयुष्यमान भारत योजनेचे लाभार्थी असतील, महिला बचत गटांचे जे अकाउंट मध्ये आलेले पेमेंट असेल त्याचे, महिलांसाठी काही काम केलेले मोदी त्याचे लाभार्थी आहेत, जवळजवळ शेतकरी एवढे लाभार्थी आहेत आणि आपण खरोखर भाग्यवान आहोत. भिवंडी महापालिका असो, कल्याण डोंबिवली महापालिका असो, बदलापूर महापालिका असो, शहापूर असो, भिवंडी ग्रामीण असो, मुरबाड असो, वाडा असो, या ठाणे जिल्ह्यातला असा एकही भाग नाही जिथे जल जीवनच्या माध्यमातून हर घर जल हर घर नल या योजनेच्या माध्यमातून अनेक गावांमध्ये हे जल द्यायचं काम मोदीजींच्या नेतृत्वाखाली होत आहे. आणि आपले विरोधक विचारतात विकास कुठे झालाय. मी खरोखर अतिशय नम्रपणे सांगेन, जनता ठरवेल विकास कुठे झालेला आहे. जनता आपल्याला आशीर्वाद देणार आहे. आपण जनतेचा आशीर्वाद घेऊन पुढे जात आहोत. त्याच्यामुळे जनता सुद्धा, जनतेला माहिती आहे कोणी काम केलेलं आहे. भिवंडी मेट्रो सारखा प्रकल्प असेल, आपला माजिवडा वडपा हा किती अत्यावश्यक प्रकल्प आहे आपल्यासाठी, तो प्रकल्प असेल, असे अनेक प्रकल्प. आपण रांगोली पासून तर कल्याणपर्यंत ट्रॅफिकची काय परिस्थिती होती, दुर्गाडी ओव्हरब्रिज झाला, दुर्गाडीचा आज तो भाग बघितला आपण, किती डेव्हलपमेंट झाला. आता तेही विचारतात की या भागात तुम्ही डेव्हलपमेंट काय आणलं. इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं नाही तर डेव्हलपमेंट होऊ शकत नाही. आज भिवंडी वेअरहाऊसचा एवढा मोठा हब आहे, तो हब डेव्हलप होण्यासाठी, आज तो हब डेव्हलप करण्यासाठी आपण बघतो JNPT वडोदरा या वेअरहाऊसला फायदा व्हावा म्हणून आदरणीय गडकरी साहेबांकडे मागणी करून हा हायवे खरं तर आपला वसईवरून टनेलने JNPT कडे जाऊ शकत होता, पण साहेबांनी विनंती केली की माझ्या एरियातले जे वेअरहाऊस आहेत, वेअरहाऊस हब आहेत, यांचा संपूर्ण माल हा JNPT ला जातो आणि JNPT ला जायला जवळजवळ 2 ते 3 तास लागतात, 3.5 तास लागतात. आदरणीय गडकरी साहेबांना विनंती केली, जर आपण हा हायवे माझ्या या 3 तालुक्यातून बदलापूर, भिवंडी आणि वज्रेश्वरी या भागातून जर हायवे नेला तर माझा या वेअरहाऊस आपल्याचा खूप फायदा होईल. त्यांना कसे फायदा होईल सांगा सर. जर हा हायवे केला, तुम्ही शंगरीच्या इथे सर्कल मोठा केला, तर आम्हाला आमचे वेअरहाऊसचा जो JNPT ला जाणारा माल जो 3 तास लागत होता, तो माल आपण शंगरीच्या सर्कलवरून राईट मारला का पाऊन तसंच आपण JNPT गाठू शकतो. ज्या वेअरहाऊसला JNPT सारखे बंदर लागतात, तर आपण आता दुसरा गुजरातमध्ये जो बंदर आहे तोही यूज करू शकतो. म्हणजे आता आपला व्यवसाय वेअरहाऊस हे खूप मोठ्या प्रमाणात आणखी होऊ शकते. जवळजवळ हे वेअरहाऊस आता शहापूरच्या त्या टोकापर्यंत गेले. हे शेतकऱ्यांच्या जे व्यापारी शेतकऱ्यांचं वेअरहाऊस किंवा जागा डेव्हलपमेंटसाठी घेतात, शेतकऱ्यांना भाडेतत्वावर भाडा भेटतो. खरोखर शेतकरी आणि हा भिवंडीचा एरिया जास्तीत जास्त डेव्हलप होण्यासाठी साहेबांनी हे प्रयत्न केलेले.